हॅलो हाय नमस्ते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खमंग मराठमोळी चव या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आळूची भाजी किंवा आळूच्या वड्या तुम्ही बऱ्याच वेळा खाल्ल्या असतील, पण आज खूप छान अशी आळूच्या पानांपासून मस्त रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवते. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. तर इथे पहा, मोठ्या साईजची आळूची मी 5 पानं घेतलेत. सगळी पानं चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. तर आता ही एकदम बारीक अशी चिरायची. खूप छान. आजपर्यंत तुम्ही कधीच अशी रेसिपी पाहिली नसेल, एवढी छान रेसिपी आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. एकदम बारीक असा आळू चिरून घेतलाय. यामध्ये लिंबू किंवा चिंचेचा कोळ घालायचा, म्हणजे पानं चुरचुरत नाहीत. आता हा चिंचेचा कोळ आहे, चिंच भिजवलेलं पाणी. त्यानंतर थोडीशी हळद घालायची, धने जिरे पूड आपल्या अंदाजानुसार अर्धा किंवा 1 चमचा तुम्ही घालू शकता. नमक घालायचे, चवीनुसार मीठ, तिखट. आता हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचे. अगदी थोडंसं पाणी यामध्ये घालते मी, जास्ती पाण्याचा वापर नाही केलेला. तर असे ओलसर करून घेतले. चिंच जर नसेल तुमच्याकडे तर लिंबू रस घाला थोडासा. आता 1 वाटीभर इथे मी बेसन पीठ घेतले. लागेल तसं पीठ वापरायचं. तर 1 वाटीभर पीठ बघा पुरेसं आहे. जास्ती पण घट्ट नाही मळायचं, असं थोडंसं सैलसरच ठेवायचं. हे वरून थोडंसं तेल लावून असंच ठेवायचं. कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये तेल घ्यायचं. तेल चांगलं कडकडीत तापले. भजी केल्यासारखं आपण हे तळून घेणार आहोत आणि त्यानंतर मग पुढची रेसिपी. याची भजी पण छान लागतात बरं का, पण यामध्ये अजून एक पीठ मिक्स करावं लागतं. आणि कोणतं ते माझ्या रेसिपी चॅनलवरती तुम्हाला नक्की पाहायला मिळेल, कारण भजीची रेसिपी पण अपलोड केलेली आहे मी. उरलेल्या पिठाची पण अशी मी भजी बनवल्यासारखं तळून घेते. तर कढईतलं तेल काढून घेतले. त्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा. थोडासा कांदा असा भाजत आला की त्यामध्ये 1 चमचाभर पांढरे तीळ घालायचे.
आता तुम्हाला जर हवं असेल तर यामध्ये किसलेलं खोबरं पण तुम्ही वापरू शकता. 2 मोठ्या साईजचे टोमॅटो मी चिरून घेतले. थंड होण्यासाठी ताटामध्ये काढून घेतले. थंड झाले, वाटून घ्यायचे. आलं आणि लसूण यामध्ये घालायचं. आता हे बारीक वाटून घ्यायचे. कढईमध्ये तेल घेतले. तेल चांगलं तापून द्यायचं अगोदर. मोहरी घातली. जिरे, चिरलेली कोथिंबीर, धनेपूड, घरगुती काळा मसाला. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही. गरम मसाला आणि त्यानंतर मग हे बारीक केलेलं कांदा टोमॅटोचं मिश्रण. तर सुरुवातीला कांदा आणि टोमॅटो चांगलं भाजून घेतलेलं आहे. तरी सुद्धा हे थोडंसं परतून घ्यायचं अजून. अजून एक जिन्नस यामध्ये घालायचे. तर याला बघा साईडनं तेल सुटायला लागले. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता थोडंसं लाल तिखट घालते. आता यामध्ये पाणी घालायचं. छोटे 2 ग्लास पाणी घालणार आहे. चवीनुसार मीठ घालायचं. उकळी येऊन द्यायची चांगली. खूप कमी तेलाचा वापर केला होता तरी भाजीला बघा तरी किती छान यायला लागले. आणि जास्त पातळ किंवा जास्त घट्ट न बनवता अशा पद्धतीने केले. उकळी आली की काय करायचं, आता ही जी आपण आळूच्या पानाची भजी बनवून ठेवली होती ती यामध्ये सोडायची. अजून एक 2-3 मिनिटं मंद आचेवरती शिजून द्यायचं. तर 5 मिनिटं झालेत बघा. मस्त अशी भाजी आपली शिजून तयार आहे. आणि याला घट्टपणा पण किती आलाय बघा. चपातीसोबत, भाकरीबरोबर किंवा भातासोबत पण तुम्ही खाऊ शकता. एवढी टेस्टी लागते. नक्की बनवून बघा. आणि रेसिपी थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. चला तर मग लवकरच भेटूया अशीच नवीन एखादी छानशी वेगळी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये.